मी आज पुण्याला आलो होतो. हे जे फ्रेश सिग्नेचर आहे ना, याच्यासमोर आहे बानेरमध्ये. तर विषय असा होता की आता आपल्याला जेवण करायचं होतं, तर मग जेवण करायला गाडीतच जेवण करायचं, कुठे जायचं नाही. तर यासाठी झेप्टो एक नवीन ॲप्लिकेशन आलेलं आहे. त्यावरती किराणा, त्यानंतर व्हेजिटेबल्स, ह्या काही गोष्टी आहेत, सर्व ऑनलाईन मिळतात आणि 5 मिनटामध्ये तो मुलगा येतो प्रोडक्ट घेऊन, आणि आपण त्यावरती रेटही बघू शकतात आणि क्वालिटी खूप छान आहे. मी मागे मुंबईलाही गेलो, तर मुंबईलाही 2-1 प्लेट त्यांच्याकडनं जेवणासाठी ऑर्डर केली होती. आता मी दाल तडका, राईस आणि चपाती अशी मी बुकिंग केलेली आहे. आता तो काही मिनटातच इथं डिलिव्हरी द्यायला येतो आहे. मॅपवरती आपण त्यांचं लोकेशनसुद्धा बघू शकतो की तो किती मिनटामध्ये तुमच्याकडे पोहोचतो आहे. असं खूप छान असं ॲप्लिकेशन आहे. तुला फोटो काढावा लागेल त्याचा. व्हिडिओ करतोय रे, मी पण व्हिडिओ करतोय तुझा. गरम असतं ना? हो, गरम. कारण मी कांदिवलीला गेलो होतो ना, तिथे पण ऑर्डर केली होती. ते बाकी ॲप्लिकेशनपेक्षा तुमचं काम मला खूप आवडलं. आणि घरी पण आम्ही सगळा बाजार, त्याच्यानंतर किराणा त्याच्यावरती करतोय ना. कॅशबॅक पण चांगलं येतं आहे. चल, धन्यवाद. नाही, मी काय थोडंसं मला वाटलं ही सोसायटी असेल, एक्झॅक्टली विचारून घ्यावं लागेल. बरं. एक लोकेशन रॉंग असतात, आम्हाला टाइम नाही होत. मग आता तुला टिप कशी द्यायची? टिप टीप वगैरे काय नका सर. अरे नाही, ॲप्लिकेशनला ऑफर हे नाही का? आहे ना, ॲप्लिकेशनमध्ये आहे का तसं? ऑर्डर करायच्या टायमाला तुम्हाला ऑप्शन येते, ते दिसत नाही जास्त करून. हां, ते जरा अवघड जातं. फर्स्ट टाइम वगैरे 1-2-3 वेळा ऑर्डर केलं ना तर येत नाही. नंतर आपण सारखं ऑर्डर करायला लागलं तर ते ऑप्शन येतं, कोपऱ्याला ऑप्शन येत असतं. बघावं लागेल मला नेक्स्ट टाईम. चला, ओके, थँक्यू. QR कोड असेल, QR कोड दे. का हो? अरे टिप द्या यार. कारण कसं आहे, मी कुठं कार घेऊन कुठं जेवणाला जाईल तेवढा वेळ जातो ना. हां मित्रांनो, आता त्या दादाला आपल्याला थोडा टिप द्यायचा आहे. मी मेन्शन केलं होतं ना, किरण निकुम नाव आहे माझं. तुझा निकेत ना? बरं. कसं मी थोडं ब्रेक घेत व्हिडिओ कट केला आणि दादाला टिप दिली, कारण की त्याच्यात टिपचं ऑप्शन आहे. तर मी नक्कीच पुढच्या टायमाला करेल. ओके. कसं वाटलं तुला? काय बोलून भारी वाटलं. माझ्याशी बोलून भारी वाटलं. चालेल. आता हे मॉलवरती हे जे वेळ असतं ना, यापेक्षा तर तुझी सर्व्हिस मला पास. मी इकडनं तिकडे जाईल, काही बघेल खरेदी करण्यासाठी, तेवढ्यात तू 5 मिनिटामध्ये इथं पोहोचला. चल मग. ओके, ठीक आहे, भेटत राहू. फेसबुक वगैरे काय, युट्यूब वगैरे नाही, तू सांगशील त्याच्यावरती अपलोड करून तुला. फॉलो करतो ना तुम्हाला. हां, ठीक आहे, तुला व्हिडिओ देईल मी. चालेल, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. हो, चालेल. झेप्टो कॅफे, झोमॅटो, डोमिनोजवाले सुद्धा लेट होतात. हे लेट होत नाही. यांचं काय, स्पीडमध्ये सर्व्हिस देतात आणि पॅकिंग एकदम छान. म्हणजे लेबल लावून पॅक करतात आणि बोलला म्हणे सर्व गरम आहे. टिश्यू पेपर, खूप गरम आहे. दाल तडका आणि राईस ऑर्डर केलेला आहे मी, आणि त्याबरोबर चपाती. चपाती प्रॉपर पॅकिंगमध्ये. चपाती सुद्धा खूप गरम आहे आणि चांगल्या क्वालिटीच्या बनवलेल्या आहेत. आपण हॉटेलला जातो ना, तर हॉटेलला सुद्धा एवढ्या सॉफ्ट मिळत नाही.
इव्हन त्यांनी राईस आणि दाल तडक्याला सुद्धा टॅप केलेलं आहे, जसं बाकी ऍप्लिकेशनला नसतं. जबरदस्त प्रॉपर पॅकेजिंग आहे आणि क्वालिटी पण फ्रेश आहे. मी मागच्या टायमालाही ऑर्डर केली होती पण व्हिडिओ बनवला नव्हता जेवणाचा. खूप छान असं जेवण आलेलं आहे आणि रेट पण खूप कमी आहे, 170 रुपयामध्ये. हॉटेलला जर गेलं ना तर त्याला खूप वेळ लागतो. प्लस गाडी पार्किंग, आपण जातो त्याचा जागेवरून तिथं पोहोचतो. खूपच छान असं जेवण आलेलं आहे आणि क्वांटिटी पण छान आहे. खूप आपण घरी बनवतो तेवढा डब्बा आहे. चपाती, दाल तडका आणि राईस, आणि विशेष फ्री डिलिव्हरीचे त्याला मी तरी त्याला स्वतःहून टिप म्हणून 21 रुपये दिले. खूप खुश झाला तो मुलगा. चला जेवूया. आणि छान असं जेवण पण झालेलं आहे. आणि हे त्यांनी जे पॅकिंगची बॅग दिली आहे, या जेवणासोबत एक मुखवास म्हणून नो रिफाइंड शुगर असं त्यात एक पाऊच पण देतात. प्रोडक्ट त्यांनी त्याबरोबर देत आहेत. झेप्टो कॅफेचे खूप खूप धन्यवाद.